अनेक अडचणी येतात. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई-केवायसी ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसी ची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. पहिल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या खूप मोठा गोंधळ सुरू आहे. तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुमारे 80 लाख बहिणींची करायची राहिलेली आहे. त्यांची ई-केवायसी बाकी राहिलेली आहे. त्यांना ई-केवायसी करताच आली नाही किंवा मग इतरही खूप सारे कारणं आहेत ज्यामध्ये की सरकारची वेबसाईट व्यवस्थित चालायची नाही, त्यानंतर त्यांचा OTP लवकर यायचा नाही, प्रश्न घुमून फिरून विचारण्यात आले होते आणि या सर्व कारणांमुळे या लाडक्या बहिणींची KYC थांबलेली आहे किंवा मग त्यांची KYC झालीच नाही आहे. त्यांना KYC करताच आली नाही आहे. सुमारे 80 लाख बहिणींची KYC झाली नाही असा आकडा समोर आलेला आहे आणि सध्या यामध्ये अशी धांदली उडालेली आहे की ई-केवायसीसाठी आता सरकारनं स्पष्ट नकारच दिलेला आहे. अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहेत, झळकत आहेत. तुम्हाला माहीत असेल की मागील 1 ते 2 दिवसांपासून आता या लाडकी बहीण योजनेची KYCसाठी सरकारनं नकार दिला असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. परंतु याच्या मागचं सत्य काय आहे? खरंच सरकारनं आता ई-केवायसी करणं बंद केलं आहे का आणि यापुढे सरकार ई-केवायसी करणार नाही आहे का? सरकारनं खरंच असा आदेश काढलेला आहे का की आता कुणाचीही ई-केवायसी आम्ही करणार नाही? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काय आहे नेमकं कारण आणि सरकारनं काय खरंच असं सांगितलेलं आहे? खरंच ही माहिती खरी आहे का हेच आपण शोधणार आहोत आणि यामागचं सत्य काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. ताईंनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि जाणून घेऊया खरं काय आहे ते, सत्य काय आहे ते. तर लाडक्या बहिणींनो, कोणत्याही बातम्यांवर विश्वास करू नका, कुठल्याही अफवेवर विश्वास करू नका. सर्वात आधी माझं हेच तुम्हाला सांगणं आहे. बातमी नेमकी काय आहे आणि त्यामागचं कारण काय आहे, उद्देश काय आहे, त्याचबरोबर खरं काय आहे, सत्य काय आहे हे तपासणी तुम्ही करत जा. आता मी हेच फॅक्ट घेऊन आलेलो आहो की खरंच आता ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळणार नाही आहे का? सरकारनं यासाठी नकार दिला आहे का? हे आपण बघणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीत असेल की आपल्या चॅनलवर खूप साऱ्या जे काही लाडक्या बहीण संबंधीचे व्हिडिओज आहेत ई-केवायसी बाबतचे आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना याआधीसुद्धा 31 डिसेंबर 2025ला जेव्हा ई-केवायसीची मुदत संपली होती त्यानंतरसुद्धा चॅनल्सवर खूप साऱ्या सोशल मीडियावर हेच सांगण्यात येत होतं की लाडक्या बहिणींना आता कुठल्याही प्रकारची संधी मिळणार नाही, त्यांना मुदतवाढ मिळणार नाही, त्यांची ई-केवायसी आता बंद झाली आहे, एवढ्या लाडक्या बहिणी आता बाद करण्यात आल्या आहेत. आपणच एक चॅनल असं होतं की आपण त्या वेळेस आपल्या चॅनलवर असं ठामपणे सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, तुम्हाला पुन्हा ई-केवायसीसाठी मुदतवाढ सरकार देणार आहे आणि तुम्हाला पुन्हा संधी सरकारला द्यावीच लागणार आहे. कारण की सरकारची चुकी आहे, तुमची चुकी नाही आहे. तुमची चुकी जर असती तर आपण मान्य केलं असतं, परंतु हे सरकारची चुकी आहे. त्यांनी प्रश्न घुमून फिरून विचारले होते जे की लाडक्या बहिणींना समजले नाही आणि त्याचमुळे त्यांची खूप सारी लाडक्या बहिणींची चुकी झाली. त्याचबरोबर त्यांची वेबसाईट व्यवस्थित चालायची नाही आहे, त्याचबरोबर त्यांचा OTP लवकर यायचा नाही आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही चुका आहेत या सरकारी वेबसाईटच्या आणि सरकारच्या झाल्या होत्या आणि म्हणूनच एवढ्या बहिणी अपात्र झाल्या होत्या किंवा त्यांची KYC राहिलेली होती, त्या KYC करू शकल्या नाहीत आणि म्हणून सरकारला तुम्हाला जी काही KYCसाठी मुदतवाढ आहे ती द्यावीच लागली होती आणि सरकारनं दिलीसुद्धा. 30 एप्रिल 2026पर्यंतची मुदतवाढ तुम्हाला दिली होती. परंतु हे जे काही 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ होती ती फक्त आणि फक्त ज्या बहिणींची KYC चुकली होती त्याच बहिणींसाठी देण्यात आली होती. म्हणजेच की तुम्ही चुकीची दुरुस्ती करा, परंतु ज्या बहिणींची KYC झालीच नाही त्यांच्यासाठी संधीच मिळालेली नाही. आणि आता अशा बातम्या येत आहेत की आता 80 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत, त्यांची KYC राहिलेली आहे आणि आता त्यांना मुदतवाढ मिळणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारनं नकार दिला आहे. आता आपण
सर्व काही जाणून घेऊया. खरंच सरकारनं नकार दिला आहे का? आपण एक शासन आदेश आहे तो सुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर आदित्य तटकरे यांचं लेटेस्ट वक्तव्य काय आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार. सर्वात आधी आपण आदित्य तटकरे यांचं जे लेटेस्ट वक्तव्य आहे ते बघून घेणार आहोत. लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत. जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे का? काय नेमकी सद्यस्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसी ची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली. 31 डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसी साठी देण्यात आलेली होती. जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये ते जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू आहे. तर बघितलं लाडक्या बहिणींनो, तुम्ही आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही ज्या लाडक्या भावांनी चुकीच्या पद्धतीने फसवणूक करून लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हडपलेले आहेत त्यांच्याकडून आता वसुली करणार आहोत आणि त्याचा प्रस्ताव शासनाच्या जवळ आम्ही ठेवलेला आहे आणि त्यावर निर्णय आल्यानंतर मग मात्र आम्ही या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच की ई-केवायसीला सुरुवात करणार आहोत. आता ही जो प्रस्ताव आहे हा शासनासमोर ठेवलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यावर जवळपास 15-20 दिवसात किंवा या एकाच महिन्यात त्याला मान्यता मिळू शकते आणि त्यानंतर आपली ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी असं कधीच म्हटलं नाही आहे की आता आम्ही ई-केवायसी सुरू करणार नाही आहोत. आता ज्या बहिणी राहिल्या आहेत ते राहून गेल्या आहेत, त्या अपात्र आहेत, त्यांना बाद केलेल्या असं त्यांचं कोणाचंही वक्तव्य नाही आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला तो शासन निर्णय दाखवून देतो जो की 2024 मध्येच काढण्यात आला होता, ज्यावेळेस की लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती त्याच वेळेस हा शासन निर्णय काढण्यात आला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे बघूया आपण ई-केवायसी बाबत. तर बघा इथं खाली तुम्ही बघू शकता, सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत या लाभार्थ्यांचे आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. तर बघा खाली आहे 3ऱ्या क्रमांकाचा मुद्दा. इथं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे. तुम्ही बघू शकता जे काही दरवर्षी जून महिन्यापासून ते 2 महिन्यात जून आणि जुलै या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेतील जे लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे गरजेचं आहे, बंधनकारक आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे की दरवर्षी म्हटलेलं आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेची केवायसी जी काही आहे ई-केवायसी हे कधीही बंद होणार नाही, त्यांची केवायसी करणं सुरूच राहणार आहे आणि यावर्षीसुद्धा जून आणि जुलै या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ही ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. तर असं वाटत आहे की येत्या या 8-15 दिवसांमध्ये 2 आठवड्यांमध्येच तुमची ई-केवायसी पुन्हा सुरू होणार आहे. आता एक शासन निर्णय तुम्हाला आणखीन दाखवून देतो की मधामध्ये सांगितलं होतं, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं की आपण आपला जे काही केवायसीच्या बद्दलची तक्रार असेल किंवा मग आपले पैसे रखडलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही जिल्ह्याच्या व तालुक्याच्या महिला व बाल विकास विभागात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता. तिथं आपली ई-केवायसीची पडताळणीसाठीचा अर्जसुद्धा देऊ शकता. अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर सुद्धा आल्या होत्या आणि आपण सुद्धा सांगितलं होतं. परंतु त्यामध्ये सरकारनं तिथं फक्त तुम्ही तक्रार करू शकता किंवा मग आपली पैसे का आले नाहीत, आपली केवायसी का झाली नाही हे तपासू शकता, पण आपली तिथं जाऊन केवायसी होणार नाही आहे हे सुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला केवायसी करता येणार नाही तिथं, कारण की आदेश नव्हतेच. तर सरकारनं सुद्धा एक परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये सांगितलं की जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या महिला व बाल विकास विभागात कुठल्याही प्रकारची केवायसी होणार नाही आहे, केवायसीची पडताळणी होणार नाही आहे आणि असा कुठलाही आदेश दिला नाही. तो आदेश मी तुम्हाला दाखवून देतो थोडक्यात. तर बघा हे परिपत्रक महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे. 19/5/2026 हे शासन परिपत्रक आहे आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई यांना पाठवण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातम्यासंदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्र सादर न करू शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात जाऊन कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे अशी बातमी लाडकी बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली झी 24 तास या न्यूज चॅनलवर व लोकसत्ता या वृत्तपत्रावर प्रसिद्ध झाली आहे. तर स्पष्ट करण्यात येते की लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी फक्त न करू शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनास्तरावरून देण्यात आलेले नाही आहे.
तर अशा प्रकारचा हा परिपत्रक आहे. म्हणजेच की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात जाऊन तुमची कागदपत्र जमा करण्याचे कुठलेही आदेश शासनाने दिले नाही आहे. तिथं जाऊन तुमची KYC होणार नाही आहे, अशा प्रकारचा आदेश सरकारने दिला. तर असाच आदेशपत्र सरकारनं जर आताही दिलं असतं की सरकारनं आता KYCसाठी मुदतवाढीसाठी स्पष्ट नकार दिला आहे, आता KYC होणार नाही आहे, अशा प्रकारचा जर शासन आदेश असता, परिपत्रक असतं, तर मग आपण मान्य केलं असतं. परंतु असा कुठलाही आदेश किंवा आदित्य तटकरे यांनी सुद्धा काही वक्तव्य केलं नाही. एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस कुणीही असं सांगितलेलं नाही आहे की आता आम्ही KYC करणार नाही आहेत, ही अखेरची संधी होती, आता KYCसाठी आमचा स्पष्ट नकार आहे, अशा प्रकारचं कुणाचंही वक्तव्य आलं नाही किंवा शासन निर्णय आला नाही आहे, कुठलाही परिपत्रक आलं नाही आहे. म्हणून ही जी बातमी आहे ही साफ चुकीची आहे, खोटी आहे असं मला तरी वाटत आहे. कारण की यामध्ये अर्धवट सत्य आहे. कारण की लाडक्या बहिणींची KYCसाठी सरकारनं कोणत्याही प्रकारचा नकार दिलेला नाही आहे. तर ज्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे, ज्या बहिणी KYC करू शकल्या नाही आहेत, ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे, आतासुद्धा चुकलेली असेल, त्या सर्व बहिणींना आता पुन्हा एक सांगणं आहे की लाडक्या बहिणीनं तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तुमची जी काही KYC आहे ते पुन्हा होणार. तुमच्यासाठी पुन्हा मुदतवाढ सरकारला एकदा तरी द्यावीच लागणार आहे. आता तुम्हाला माहीत आहे 70 ते 80 लाख बहिणी बाकी राहिलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने ज्या बहिणी बाकी राहिलेल्या आहेत, ज्या पात्र असून बाकी राहिलेल्या आहेत, तर त्या बहिणींना आता पुन्हा एक संधी सरकारला द्यावीच लागणार आहे. आणि सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडता येत नाही सरकारला, कारण की तुमच्याचमुळे हे सरकार सत्तेत आलेलं आहे. आणि तुमच्याकडे जर असं दुर्लक्ष त्यांनी केलं तर मग मात्र येणाऱ्या निवडणुकींमध्ये सरकारला मोठा धक्का देणार आहात तुम्ही, हे आता सर्वांना कळून चुकलेलं आहे. म्हणून तुम्हाला KYCसाठी पुन्हा मुदतवाढ सरकार ही देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो घाबरू नका, सरकारनं असा कुठलाही आदेश दिलेला नाही आहे की आम्ही KYC आता मुदतवाढ देणार नाही म्हणून किंवा KYC करणार नाही म्हणून असा कुठलाही आदेश आलेला नाही आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.